तर नमस्कार मंडळी, कसे आहात? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आपण द 15 शोचा रिव्ह्यू करणार आहोत. तर तुम्हाला आठवतं का की बिग बॉस मराठीमध्ये जी निक्की आहे ती आणि आर्या जाधव यांच्यामध्ये भांडणं झालेले असतात. तेव्हा आर्या जाधवने या निक्की तांबोळीला कानाखाली लावलेले असते आणि याच दोघी आता द 15 शोमध्ये सुद्धा आलेल्या आहेत आणि यांची भांडणं या द 15 शोमध्ये सुद्धा चालू आहेत बरं काय. आणि हे बिग बॉस हिंदीमध्ये जो रजत दलाल आला होता ना, त्याचं आणि या दिग्विजय राठी या दोघांच्यात सुद्धा खूप धडाक्याची असं मारापीट झाली बरं काय. अक्षरशः मारामारी म्हणजे अशी झालेली की एकमेकाचं असं कॉलरच पकडली बरं काय. तर हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग आहे बरं काय या द 15 शोमध्ये. आणि हे मॅक्स वन आहे, हा पण मधून येतोय जातोय बरं काय. तर ह्याचंसुद्धा बघण्यासारखं आहे बरं काय, खूप इंटरेस्टिंग हे पण पात्र आहे. तर बघूया द 15 शोचा आजचा रिव्ह्यू काय आहे तो. आता सुरुवातीलाच आपण ते मॅक्स्टनचं बघितलं आहे की ह्याच्या शोमध्ये काहीतरी भांडणं वगैरे झालेली होती आणि त्यामध्ये यानं कुणाची तरी कानाखाली खाल्ली आहे बरं काय. आणि तो सुद्धा या शोमध्ये आला आहे. तर ह्याची जराशी खूपच बदनामी झाली होती सोशल मीडियावरती. तर तो आता जो आहे तो 15 शोमध्ये आला आहे आणि इथे तो जो ज्याच्याबरोबर त्याची भांडणं झाली होती तोही या शोमध्ये आला आहे. आणि यात नेक्स्ट वनला जो प्रिन्स आहे तो समजावते की तुझी जी काही भांडणं आहेत ती या शोमध्ये सॉर्ट ऑफ कर आणि पुढं निघ म्हणून. तर आता बघूया की काय होतं आहे. आता इथं पुढंचं झालं ते की अर्चना आणि सपना या दोघीजणी बोलत होत्या. तेव्हा तिथे नीलमगिरी पण होती. तर यांचं बोलणं असं चाललेलं होतं की आता इथं ना ही मनीषा जी आहे ती आलेली आहे. मनीषा आय थिंक राणी काय ते नाव आहे तिचं. तर ही आलेली आहे आणि हिनं तिचं जॅकेट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरनंच यांचं बोलणं चालू होतं की ही ते ह्या बेडवरती आले म्हणजे कशाला आली आहे काय माहिती. तर हिला आता खालच्या फ्लोअरला जायला पाहिजे. तेव्हा अर्चना म्हणते की तुझं जॅकेट आहे ना ते इथं ठेव म्हणजे ती जाईल तिथून. तर तेव्हा जी नीलमगिरी आहे ती म्हणते की मी नाही असं करणार. तेव्हा जी नीलमगिरी आहे ना ही म्हणते की माझं तिचं भांडणं होईल तर मला त्याच्यात पडायचंच नाही आहे. तर आता ह्या 15 शोमध्ये एकमेकाशी कुणासंग ना कुणासंग तरी भांडणं झालेली आहेत. असेच कंटेस्टंट ठेवल्यात की काय की त्यामुळे ड्रामा होईल आणि भांडणं लागतील. थोडंसं हे तशाच त्या पद्धतीचंच आहे बरं काय. आणि कुणाची भांडणं आहेत तर कुणाची दुश्मनी आहे असलं सगळं चालू आहे. आता यामध्ये कुणाचे ग्रुप पडत आहेत आणि कुणाची भांडणं लागत आहेत हेच बघण्यासारखं आहे. आणि हा इकडे प्रिन्स जो आहे तो मॅक्स्टनला सांगतोय की तू त्यावेळेस स्टँड घेतला नव्हतास, तो काय तुझा चुकीचंच होतं की तू त्यावेळेस स्टँड घ्यायला पाहिजे होतंस म्हणून. आता दुसरा दिवस दाखवला आहे आणि इथे सगळेजण गप्पा मारत असतात. तेव्हा एक जी भव्य आहे आणि प्रिन्स नरूला ही दोघंजणं बोलत असतात आणि बोलता बोलता यांची भांडणं लागतात. तेव्हा इथं प्रिन्स जो आहे तो म्हणतो की भव्यानं माझा पॉडकास्ट घेतला आणि इथं माझ्याबद्दल पॉडकास्ट केलं आणि माझ्या विरोधात जेवढे होते त्यांच्याबरोबर ही बोलली आणि माझी सगळी बोलणं आहे ते त्यांच्यासंग बोलली आणि माझं नाव इथं बदनाम केलं ह्या भव्यानं तू. आता या भव्याचं आणि प्रिन्सचं पण वाजणार आहे बरं काय पुढं. आता इथं ही खानजादी आहे ही ना सगळ्या कॅप्टन्सना बोलते की म्हणजे इथं ते जे कॅप्टन बनले होते प्रिन्स नरूला, शिव ठाकरे, रजत दलाल आणि कोण बरं ते जॉकी श्रॉफची बहीण तिचं नाव काय, हां कृष्णा, ह्या सगळ्यांबरोबर ही बोलत असते की काल जे झालं ते चुकीचं झालं. तेव्हा हा प्रिन्स नरूला म्हणतो की काय चुकीचं झालं, मग आम्ही कुणाला काढायला पाहिजे होतं तूच सांग. तेव्हा ह्या खानजादीनं म्हणाली की हे जो झालं ना काल हे टास्कच्या हिशोबानं व्हायला पाहिजे होतं. तेव्हा हा रजत दलाल म्हणतो की हे ॲक्शनच्या पद्धतीनं झालं पाहिजे होतं म्हणून. तर मला एक सांगा की आज कालचा होता पहिला एपिसोड होता, तर हा जो एपिसोड होता तो फिजिकली ज्या पद्धतीनं झाला त्या पद्धतीनंच व्हायला पाहिजे होता ना. कारण की काल जो मुलगा गेला तो खूप छान पद्धतीनं खेळला होता. सगळ्यांना आधी तिनं त्या उर्वशीला सुद्धा मदत केली होती. तर त्याला वाचवायचं सोडून त्यांनी अशा ह्याला प्लेअरला बाद केला जो चांगला फिजिकली होता आणि मेन म्हणजे तो खेळणारा होता.
तर त्याच्या बाबतीत तर हे चुकीचंच झालं ना. त्याला या शोच्या बाहेर जावंच लागणार ना. आणि हे सगळं ही खानजादी बोलत होती तेव्हा ही खानजादी आहे ती बरोबरच बोलत होती ना. कारण की जर तुम्ही चांगल्या खेळणाऱ्या प्लेयरला जर बाहेर काढत असाल तर याहून म्हणजे चुकीची गोष्ट काय असू शकते. कारण की त्या हिशोबानं उर्वशी तर काय खेळलीच नव्हती. उर्वशीचं तर म्हणजे उर्वशीला पूर्णपणे सपोर्टच करावा लागत होता ना. आणि त्याने तिला मदतसुद्धा केली होती त्यामध्ये. ती कॅप्टन होती त्याची ह्याची. तर आता या उर्वशीचं खूप जणांसंग कॉन्टॅक्ट वगैरे असणारच आहे. कारण की तिने खूप साऱ्या अशा सिरियल्स वगैरे केलेल्या आहेत. त्यामुळं तिचं फिल्म इंडस्ट्रीत नाव असेलच की. पण हा जो नवीन खेळाडू आला होता तर ह्याचा पण तुम्ही फिजिकली काय खेळला आहे तो बघायलाच हवं होतं ना. तर इथं या सगळ्या कॅप्टनचं चुकलंच ना. तर काल जो केला त्याचं नाव सांगा बरं. तर प्रिन्स नरोला ह्यालासुद्धा नाव माहीत नव्हतं. पण जर नाव माहीत नाही तर तुम्ही शोमधून बाहेर काढाल का. हा कुठला पॉईंट आला. आता यांनी टास्कच्या हिशोबानंच निर्णय द्यायला पाहिजे होता ना. तर हे प्रिन्स नरोलाचं तर चुकलंयच ना. म्हणजे सगळ्यांचंच येतं हे कॅप्टन जी लोक होती यांचं चुकलंच होतं ना. मग ही चुकी काय ॲक्सेप्ट करत नाही आहेत. तर मला तर वाटतं की तर खानजाती ही होती ही बरोबरच होती. कारण की तिनं बरोबर पॉईंटला धरूनच बोलली होती. आता इथं जो आहे तो टास्क येतो आणि टास्कमध्ये असं सांगितलं होतं की 16 जणांची टीम बनवायची आणि ब्ल्यू, ग्रीन आणि रेड यामध्ये जो तुमच्या हिशोबानं जो कॅप्टन आहे तो निवडायचा आहे आणि त्या पद्धतीनं टास्क करायचा आहे. म्हणून काय ते कॅलरीज बर्न करायचे आहेत. आता स्क्रीनवरती जर रेड आलं तर रेडवाले टीमनं परफॉर्म करायचा, ग्रीन आली तर ग्रीनवाल्यांनी आणि ब्ल्यू आली तर ब्ल्यूवाल्यांनी. आणि लास्टला जो काय आहे ते कॅलरी बर्न होण्याचा त्याचा रिझल्ट येणार. आणि यामध्येच खूप छान पद्धतीनं असा टास्क चालला होता. त्यावेळेस बरोबर या रजत दलालच्या टीमला पागलं की टीम असं म्हटलं गेलं. आणि हे आज कोणी म्हटलं तर दिग्विजय राठी यांना म्हटलं. जो की दिग्विजय राठी आणि रजत दलालचं पहिल्यापासूनच भांडण आहे. आणि इथं ना दिग्विजय राठी आहे तो ह्याला सतत असा ट्रोल करण्यासाठी बोलतोय. आणि यामध्ये रजत दलाल आहे तो ट्रिगर झाला आहे, पूर्णपणे ट्रिगर झाला. आणि त्याला इतका राग आला की तो डायरेक्टली त्या त्रिपाठीच्या अंगावरतीच धावून गेला. आणि या त्रिपाठीला मस्तपैकी इथं फुटेज भेटले, पूर्णपणे फुटेज भेटले. आणि आता याने या रजत दलालने त्या दिग्विजय राठी त्रिपाठीचं पूर्णपणे कॉलर धरली आणि चांगले त्याचे कपडे वगैरे हे करून चांगलाच त्याला धरलेला धरलाय चांगला. आणि यांची जोरात भांडणं लागली. तेव्हा सगळेजण एकत्र आले, त्यांचं सॉर्ट ऑफ केलं. आता हे दिग्विजय राठी आहे तो मुद्दाम प्रोवोक करतो याला. कारण की ह्याने भांडावं आणि आपल्या संग काहीतरी भांडणं चांगली जोरात केली पाहिजेत. म्हणून हा दिग्विजय जो आहे तो त्याला प्रोवोक करतोय. आता इथं चाहत पांडे आहे ती या दिग्विजयची म्हणजे त्याच्या साईडनं बोलते की तिथं ही चाहत पांडे रजत रजतचा चमचा म्हणून असं काहीतरी बोलतीये आणि तिलाही चांगला फुटेज यात भेटलेला आहे. आता इथं ही श्रुती काय ही म्हणते करणला की इथे भूत वगैरे असतात बरं का. एवढं मोठं महाल दाखवलं म्हटल्यानंतर इथं भूत वगैरे तर असणारच ना. तर म्हणजे हे पण थोडंसं बिग बॉस पॅटर्नसारखं ही बोलायला बोलतेच आहे ही. आता मी जसं सांगितलं होतं की आर्या आणि ह्या निकिता अंबोळीचं भांडण झालं होतं बिग बॉसमध्ये. त्यावेळेस या आर्या जाधवनं रागाच्या भरामध्ये या निकिता अंबोळीच्या कानाखाली मारली होती. आता हीच भांडण हे निकिता अंबोळी आणि आर्या जाधवचं या 15 शोमध्ये पण म्हणजे यामध्ये ह्यांनी बॉडी शेमिंग केली आहे. दोघी एकमेकीवरती एवढ्या काय काय बोलल्यात की ते खूपच बोलल्यात. तेव्हा ही म्हणते की मी काय तुला बोललेच नाही, मी तुझ्यासंग आलेच नाही बोलायला. ही आर्या जाधव म्हणते हिला. तर तू ही जी आहे ते तू म्हणत होतीस की तेव्हा जान्हवीचं नाव घेऊन म्हणते की जान्हवी मला सांगत होती की तू बाहेर एक शो केला होतास पाठीमागे, त्यामध्ये तू एकाला मारलंस आणि मी अशीच बाहेर गेले म्हणून असं तू बोललीस इथे म्हणून. तर जान्हवीबरोबर ते क्लिअर करायला लागते. तेव्हा जान्हवी म्हणते की अगं हो तू आत्ताच की ते बोलली होतीस. तेव्हा आर्या म्हणते की अगं मी असं काही नाही बोललेले, मी असं बोलले की मला जर काढलं आहे तर ते तुला पण काढलं पाहिजे, मी अशा पद्धतीनं बोलले होते. तर तेव्हा निकिता अंबोळी म्हणते की मग मला तर नाही ना काढलं. तेव्हा आर्या जाधव म्हणते की तुला नाही काढणार गं, कारण की तुला इथं प्लॅस्टिकची बॉटल ही लागतेच.
खूप भारी तिनं तिच्यावरती पंच मारलाय. खतरनाक मारलाय बरं काय आर्या जाधवनं. आवडली आपल्याला बरं काय. आता हे मॅक्स्टन आहे तो इथं म्हणतो की मला या पोरींची भांडणं आवडतच नाहीत. ही फक्त अशी कुचकुची बोलतात आणि सोडून देतात. तशी मुलांची भांडणं कशी एकदम दणक्यात असतात. असं तो हिंदीत काय काय बोलत होता. आता ह्या मॅक्सनला कुणी सांगितलंय का की पोरींची भांडणं झाल्यात ती तू बघ म्हणून. हा स्वतःच काहीतरी आपला बोलतोय. तुला ऐकायचं असतं तर ऐक ना, नाही तर नको ऐकूस. एवढं काय त्यामध्ये. तेव्हा इथे जी निक्की तांबोळे ही तर खूप चिडलेलीच असते या आर्या जाधववरती. आणि त्यावेळेस म्हणते की तू माझ्यावरती बोलतेस, माझ्या बॉयफ्रेंडवरती कुठेही हात लावते वगैरे. तेव्हा ती म्हणते की तुझ्यात आणि तुझ्या बॉयफ्रेंडमध्ये मला काहीही घेणं देणं नाही आहे. तुम्ही दोघंही एक नंबरचे. आणि ती घाणेरडी शिवी दिली आहे बरं का हिने. आणि आता यावर निक्की म्हणजे निक्की तांबोळी ही जी आहे ती ट्रिगर होणारच होती. आणि ही एकदम लालबबूल झाली आणि भांडायला लागली बरं का ह्या आर्याबरोबर. तेव्हा तिथे बरोबर अरबाज येतो आणि अरबाजला ही बोलायला लागते की अरे तू का बोलत नाही आहेस. ती आपल्या दोघांना काय बोलली तू ऐकलंस ना. आणि ते रडून धडून वगैरे त्या अरबाजला म्हणते की तू का नाही बोललास, तुला बोलायला पाहिजे होतं. मी तुझी गर्लफ्रेंड आहे, ती तुला एवढं आपल्याला बोलती आणि तू काहीच बोलत नाहीस. तर ते आपलं ते रोनं धुणं चाललं होतं. आता इकडे दिग्विजय राठी हा बेबिकाबरोबर बोलत असतो की हा जो रजत दलाल आहे ना, हा मला 10-10 वेळा फोन करत असतो आणि ह्याला माझी गरज असते. तेव्हा देविका म्हणते की अरे पण तो तर तुझा मित्र आहे का मग शत्रू आहे. तर तेव्हा म्हणतो की आता तुम्हारी अच्छीवाली दोस्ती थी क्या पहिले. असं असं काहीतरी तो म्हणतो. त्यावेळेस बरोबर हा दिग्विजय आहे तो म्हणतो की हे इगोवरती आल्यावरतीच हे सगळं असं होतं बघ. तर आता ह्यांचा इगो आता कितपर्यंत जातोय हे बघण्यासारखंच आहे. चाहत पांडे आणखीन एक ही चाहत पांडे काय शिव्या देते हो. त्या 15 शोवाल्यांना बीप 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 करायला लागला अक्षरशः. ते खतरनाक होतं. हे काय शिव्या देते राव ही. म्हणजे एवढी मासूम दिसते पण ही चाहत पांडे तेवढी नाही आहे बरं काय दिसते तेवढी. एकावर एक रपारप शिव्या देते. आता नंतर इथे लायनची एंट्री दाखवली आणि तो म्हणतो की मला व्हायलन्स पसंत नाही. माझ्या महालामध्ये व्हायलन्स हा नसलाच पाहिजे. आणि आता ह्यामधले कॅलरी काउंट आहेत ते मोजले जाणार. पण आता ज्यांनी ज्यांनी व्हायलन्स केला आहे त्यांचे हे जे बेल्ट आहेत हे कॅलरी बर्न केलेले आहेत ते मोजले गेले जाणार नाहीत ज्यांनी ज्यांनी भांडणं केलेत. आणि त्यावरनं रिझल्ट दिला. आता हे रेडवाले आहेत यांना 710 कॅलरीज त्यांनी बर्न केल्यात. आणि ह्या ब्ल्यू जे आहेत यांनी 610 केले. आणि ग्रीननं पण 600 असं काहीतरी केलं. आणि सगळं मिळून कितीतरी 1960 काहीतरी कॅलरीज मिळून झाल्या. आणि आम्ही 1 रुपया पर कॅलरीज मोजलं जाणार. आणि या पद्धतीने तुमच्या फॅन्सला मी पैसे देणार होतो. पण मी सांगितलं होतं की ह्याच्यात सगळ्यात कमी जे कॅलरीज बर्न करणार आहेत, सगळ्यात कमी जी टीम करणारी असेल यातून हे कटाई करेल म्हणून असं काहीतरी सांगितलेलं असते. आणि यांनी 61,000 काहीतरी ह्यांनी यातून या मार्क्समधून कट केले यांनी. म्हणजे 1,96,000मधून यांनी 61,000 जे आहेत पॉईंट्स ते कमी केले. आता यामध्ये 1,35,000 रुपये आहेत हे वाचलेत. आणि हे जे पैसे आहेत ते एका फॅनला भेटतील. पण त्यानंतर पुन्हा एकदा हे लायन्स आहेत ते व्हायलन्सवरती आले. ह्या व्हायलन्सला या घरामध्ये अजिबात जागा नाही. तेव्हा हा करण पटेल आहे त्याला राग येतो आणि तो म्हणतो जर हे असं काय होणार असेल ना तर मला या शोमधनं काढून टाका. तेव्हा या दिग्विजयने आपला माईक जो आहे तो काढला आणि म्हणला की माझ्या मम्मीला जर बघितलं तर हे शो ते काय ते ड्रामा वगैरे त्यांना भांडणं करतानाच विचार करायचा होता ना की आपण भांडणं करायची आहेत की नाही करायची आहेत. आणि सिंपती गेन करायचा प्रयत्न केला आहे की याने की मी माईक काढतो आणि मी घरी जातो निघून म्हणून. अरे तुला पण माहिती आहे की ही काय काढणार नाही आहेत. उगाच कशाला नाही त्या गोष्टीसाठी नाटके करतोय. जरासं हे पण मला थोडंसं ह्याचा ड्रामाच वाटला हा पण. आणि नंतर हाच म्हणतो की मला त्यावेळी राग आला होता म्हणून मी माईक काढला आणि नंतर परत घालून घेतला. म्हणजे हे पण थोडंसं डबल गेमच झाली याची. तेव्हा इकडे खानजादी आहे ती ही रजतला म्हणत असते की याला सॉरी बोल ना, कशाला उगाच नाही त्या गोष्टीसाठी वाढवतोयस. तेव्हा मी रजत दलाल आहे तर म्हणतो की मी काय ह्याला सॉरी वगैरे काय म्हणणार नाही. ह्यानं मला पकडलं त्याला मी पकडलं, आमची भांडणं झालीत आणि आता मी कुणाला काय सॉरी वगैरे काय म्हणणार नाही.
आणि नंतर यांनी काहीतरी ते जो 1,00,000 रुपयाचे भेटले होते ते त्याचं नाव अनाऊन्स केलं आणि त्याला ते 1,00,000 रुपये भेटलेत म्हणून वगैरे ते दाखवलं की कुठल्या फॅन्सला भेटलेत, ते कुठल्या प्रिन्स नरुलाच्या फॅन्सला भेटले हे. तर मला हा द 15 शो तर खूप छान वाटला की फिजिकली टास्क वगैरे दिले त्यांनी. तर आता नेक्स्ट एपिसोड बघूया कसा काय होतं आहे, काय रंगत लावतो आहे ते. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.